तर गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉग मध्ये. आज 5-6 दिवसानंतर व्हिडिओ पण राहिलो आणि आपल्या 5-6 दिवसात पिल्लं बघत झालेत. एकदम ऍक्टिव्ह झालेत भाई आपले पिल्लं. त्यांना सकाळ सकाळी खायला प्यायला ठेवलंय ना. आता जातो बाहेर कुठेतरी जातो. मी काहीतरी करतो तुम्हाला दाखवतो काहीतरी आपला गोल आणि भाई आज रोज सकाळ संध्याकाळ 2 तास सोडतो मी. सकाळी 7ला सोडतो, 8-9 वाजता बांधतो आणि 4ला सोडतो, परत 5-6 वाजता बांधतो. तरी आहे घाला आतमध्ये सांगतो इथं. भाई आतमध्ये जर हागला ना तो आता तर गांडीला वेडिंग मारून नाही, समजलं ना. आतमध्ये हागला नाही पाहिजे आता. तर भाई आलोय बोऱ्याच्या घरी. बोऱ्या घरात बुटं घालतो आहे घाला आणि त्याच्या घराचं काम चालू आहे. बाहेर स्लॅब टाकलाय त्यांनी, पत्रे काढून स्लॅब टाकला भाऊ. दिवस बदलले. कम बॅक. तर भाई आम्ही आलोय आता रेस लावायला. ही आपली स्प्लेंडर, ही आपल्या मित्राची स्प्लेंडर, ही आपल्या दत्ता भाऊची स्प्लेंडर. ही स्प्लेंडर आपल्या भाऊची आहे आणि आपल्या या दत्ता भाऊची सीडी काय हिचं ना CBZ. तर आधी कोणतीच लावायची, आपली जी आणि जी लावायची तिकडून इकडं. तिथं दत्ता तपली आहे घाल ना घरची. दत्ताची गाडी लावली तिथं. या 2 गाडीची करायची आधी. चालू कर तिकडून काय निघणार आहे. हे बघ 3 म्हणलं का त्याला. हा पुढे थांबत माझी हे बघ ते वाकडा पोल आहे का. नाही वाकड्या पोलच्या अलीकड तिथपर्यंत. हा ते वाकडा नाही त्याच्या अलीकड तिथूनच म्हणजे ब्रेक दाब. हा 3 म्हणलं चला जा. थांब पुढं आहे घाल. गाड्या उचलत असतात माहिती तुला. बॅग धरा, मोबाईल पडू नका. 1 2 रेस तो चुकी है, आप देख सकते हो. तर भाई 1 राऊंड झाला, दुसरा राऊंडला चालू आहे आणि भाईची गाडी लय पळते. बैल दामते तो गाडी आणि ते दत्ता भाऊने आपला कॅमेरा चालू केला त्याच्यामुळे दुसरा राऊंड करून राहिलो. हा तो सारखंच मा नाही त्याच्या बापाचा. काय करतोय. आम्ही हारलो. आम्ही हारलो. ये भाई जिंकली. तर भाई रेस बीस झाली ना, आपण हारलोय. भाईने हारला आपला. तर तसं काही विषय नाही भाई. आपली गाडीची आपलीच गाडीची, पण बैल एक्सपिरियन्स जादा आहे गाडी चालला त्याच्यामुळे भाई जिंकला. कम म्हणणं करू. अरे दुसरा घेऊ त्या गाडीत घाली तर दुसरा घेऊ आम्ही. घेऊन द्या आता. हा ते बघू आम्ही. तर काहीच आम्ही आता उसा रस दिसते ना. आता आम्ही दत्ता भाऊ त्याच्या कुत्रीला पेटिग्री घेऊन राहिलो मेडिकल मध्ये. तर भाई आम्ही घरी चहा चपाती खातो पण कुत्र्याला पेटिगिरी झाली नात करते का. तर दत्ता भाऊन घेतली ती मी नाही घेतली. मी नंतर घेईन बोला. घरी भाकरी याला पेटिग्री न्यावं लागेल आपल्याला. हे पण मंगळवार राहिला. तर गाई चालू घरी ना आपल्या मकाला शेळ्या घेऊन येतो आता. सॉरी शेळ्याला मका घेऊन येतो.
काय बोल राहिलो मी. खरे आलोय आपल्या शाळेला माका घेऊन येतो भाई. आपली गाडी आज हरली 2 मिनिटं. तर काय मी तुम्हाला काय सांगत होतो, आपली गाडी आज हरली. आपली गाडी हरायचं रिझन काय माहिती, इरफान पठाण. तर भाई आपल्यापेक्षा भारी ड्रायव्हर आहे तो, जिंकला देव, दुसरं काही नाही. आणि आपल्या गाडीवर वजन पण जादा होतं, तर त्याचं वजन वराच्या वजनापेक्षा कमी आहे आणि माझ्यापेक्षा इरफानचं वजन कमी. तर त्या गाडीवर वजन कमी होतं, आपल्या गाडीवर वजन जादा होतं आणि इरफान भारी गाडी चालवतो आपल्यापेक्षा. तर आपण आता काय करू, जेव्हा आपण आपली गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जाईन का मी, तेव्हा त्या फिटरला विचारीन हिचं इंजन मॉडिफिकेशन करायचं आपण. स्पीड वाढवते, पेट्रोल वाढवतो, पिकअप वाढवतो, स्पीड वाढवतो. आता 70 जावर येते ती 40चा कदा आहे, पण गाडी रॉकेटच करून टाकतो. तरी कापली होई मकाची पेंडी आणि डायरेक्ट 6 वाजता एकदा मका नेत, म्हणजे टेन्शन नाही. शाळेचं काम ओके होऊन जाईल. घेऊन जातो, त्यांना खाऊ घालतो. तर गाई ज्याला मोकळे दिले सोडून, आणि याला सकाळी धमकी दिली तर याला भाई आतमध्ये हागला नाही आज. जाऊ सोडे तेव्हा हागला आज. आणि आजचा ब्लॉग मी एंड करतो भाई. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये.